श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, हा आपला जीवनाचा प्रवास आहे आणि या जीवनाच्या प्रवासात आपण जेव्हा मरतो ना, आपण मेल्यानंतर पाठीमागं नेमकं काय घडतं हे कडू आहे, पण ते सत्य आहे. एका तासानंतर लोक तुमच्याशिवाय जेवत असतात. एका दिवसानंतर मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जात राहतात. एका आठवड्यानंतर तुमच्या जागी ऑफिसमध्ये दुसरं कोणीतरी बसलेलं असतंय. एका महिन्यानंतर तुमची गाडी दुसऱ्याच्या नावावर जाते. एका वर्षानंतर हळूहळू तुमची आठवण धुसर होत जाते. 10 वर्षांनी तुमचं घर कुणाचं तरी नवीन स्वप्न बनलेलं असतंय. 50 वर्षांनी तुमचं नाव हे क्वचितच कोणाच्या ओठावर येतं आणि तरीही आपण आयुष्यभर याच गोष्टीसाठी धावपळ करत राहतो की पैसा, प्रतिष्ठा, मालमत्ता, ती लोक काय म्हणतील आणि त्याची चिंता. श्रोतेहो, हे सगळं चुकीचं आहे. हेच तर जीवन आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण इथं आहोत ना, तोपर्यंत जगा, मनापासून प्रेम करा आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत राहा. कारण श्रोतेहो, शेवटी लोकांना तुमचं बँक बॅलन्स नाही, तुमचं मोठं घर नाही, तर तुमच्यासोबत घालवलेलं ते क्षण हे आठवत राहतात. आज वेळ आहे, फोन बाजूला ठेवा. आई वडिलांशी 2 शब्द गोड बोला. आपल्या मित्रांना भेटा. स्वतःसाठी थोडं जगा, थोडा हसा. आपल्या जवळच्या लोकांना वेळ द्या, आनंद घ्या. कारण श्रोतेहो, आयुष्य थांबत नाही आणि वेळ सुद्धा परत येत नाही. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा आयुष्याच्या वाटेवर पाय थकतात आणि मन निराशेच्या सावलीत बसून राहतं, तेव्हा स्वतःलाच हळूच आठवण करून द्या, हा शेवट नाही. थोडा वेळ थांबणं म्हणजे हार नव्हे, ते पुढच्या उभारीची तयारी असते. थकवा हा शरीराचा असतो, पण हार मानणं हा मनाचा निर्णय असतो. मनाला पुन्हा उभं केलं की पावलं आपोआप चालायला लागतात. अंधार किती दाट असला तरी तो कायमचा नसतो. प्रत्येक काळोखाच्या मागं एक पहाट उभी असते. त्या पहाटेवर विश्वास ठेवणं ही जगण्याची ताकद आहे. कारण ज्यानं रात्र सहन केली त्याला सूर्याची किंमत कळते. जीवनात अपयश आलं की आपण स्वतःलाच कमी लेखतो, पण खरं तर अपयश ही आपली पात्रता वाढवणारी शाळा असते. प्रत्येक अपयश मनाला कठीण प्रश्न विचारतं आणि त्यातूनच आत्मविश्वासाची नवी पायरी तयार होते. तुमची किंमत परिस्थिती ठरवत नाही, तुमचं धैर्य ठरवतं. परिस्थिती बदलत राहते, पण धैर्य टिकवलं तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उभे राहू शकता. मनावरच्या जखमा दिसत नाहीत, पण त्या खोल असतात. त्या जखमांवर वेळेचा औषध आणि स्वतःवरचा विश्वास हाच उपाय असतो. कारण जखमामधून संवेदनशीलता आणि ताकद जन्माला येते. जगण्याचा वेग वाढवण्याच्या नादात आपण त्याचा अर्थ विसरतो. थोडं थांबून स्वतःला विचारलं पाहिजे, आपण का धावत आहोत? कारण अर्थ सापडला की वेग आपोआप योग्य दिशेनं जातो. भीती ही नैसर्गिक असते, पण तिच्या पुढे झुकणं हा पर्याय असतो. भीतीला सामोरं गेल्यावरच धैर्याचं खरं रूप दिसतं. तुम्ही किती वेळा पडला हे महत्वाचं नाही, पडल्यावर किती वेळा उभा राहिलात हे महत्वाचं आहे. कारण उभं राहणं हीच तुमची ओळख ठरते. मन शांत असेल तर गोंधळातही मार्ग सापडतो, पण मन अस्थिर असेल
तर साधी वाट ही कठीण वाटते. म्हणून बाहेरचं बदलण्याआधी आत शांतता निर्माण करा. आशा ही छोट्या दिव्यासारखी असते. वारा जोरात असला तरी ती जपली तर अंधार मागं सरकतो. आशा सोडली की अंधार वाढतो. जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, पण संघर्ष आपल्याला मोडण्यासाठी नसतो, तो आपल्यातली लपलेली शक्ती दाखवण्यासाठी असतो. स्वतःवर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जग शंका घेत असलं तरी स्वतःवर विश्वास असेल तर तुमचं पाऊल थांबत नाही. ज्याला स्वतःच्या कमतरता मान्य असतात तोच त्यावर काम करू शकतो. स्वतःची चूक स्वीकारणं ही कमजोरी नसून प्रगल्भतेची सुरुवात आहे. जीवन परिपूर्ण नसतं आणि आपणही नसतो, पण अपूर्णतेतूनच सौंदर्य जन्माला येतं. स्वीकार केला की मन हलकं होतं. दुसऱ्यांच्या यशानं खचू नका. त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घ्या. प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि तुमची वेळही नक्की येते. कटू आठवणी मनात साठवल्या की आनंदाला जागा उरत नाही. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला मोकळं करणं नव्हे, स्वतःला हलकं करणं होय. कालचं दुःख आजचा अडथळा होऊ देऊ नका. प्रत्येक सकाळ ही नव्यानं सुरुवात करण्याची संधी असते. जगण्याचा खरा अर्थ स्पर्धेत नाही, तो स्वतःच्या प्रगतीत आहे. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होणं ही खरी जीत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य अनेकांना उभारी देऊ शकतं. म्हणून संकटातही सकारात्मकता जपणं ही समाजासाठी मोठी देणगी आहे. ध्येय स्पष्ट असेल तर वाटेवरचे दगड अडथळे वाटत नाही, ते पायरी बनतात. जीवनात काही गोष्टी हरवतात, पण त्या हरवण्यातूनच नव्या शक्यता जन्म घेतात. जग बदलण्याआधी स्वतःच्या विचारांना शुद्ध करा. कारण विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की परिणाम बदलतो. मनात करुणा आणि समजूतदारपणा असेल तर कठीण माणसंही समजायला लागतात. थकवा आला म्हणून स्वप्न सोडू नका. थोडी विश्रांती घ्या, पण स्वप्नांना जिवंत ठेवा. तुमच्या प्रवासाची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाच्या वाटेवर त्याची शिकवण वेगळी असते. जीवनात उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही. सातत्य ठेवलं की वेळ तुमच्या बाजूनं उभी राहते. मनातली सकारात्मकता ही संकटातला आधार असते. ती जपली तर पराभव सुद्धा धडा बनतो. स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर बाहेरचं जग किती कठीण असलं तरी तुम्ही तुटत नाही. उभं राहण्याची ताकद बाहेरून मिळत नाही, ती आतून जागी करावी लागते.